हॅलो फ्रेंड्स, सर्वांचे स्वागत आहे आपल्या के पी फार्मा यूट्यूब पेजवर. आणि आजचा आपला टॉपिक आहे लॅक्झेटिव्ह अँड परगेटिव्ह. प्रिव्हियसली आपण ड्रग्ज ॲक्टिंग ऑन गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅक हा टॉपिक स्टार्ट केला होता. यामध्ये आपण 2 टॉपिक कवर केले होते. फर्स्ट आहे अँटी अल्सर एजंट अँड सेकंड वन अँटी इमेटिक एजंट. जर अँटी अल्सर एजंट आणि अँटी इमेटिक एजंट्समध्ये कोणाला काही डाऊट असेल तर तुम्ही व्हिडिओजमध्ये बघू शकता. आणि GIT मधला थर्ड कॅटेगरी आहे और थर्ड टॉपिक आहे लॅक्झेटिव्ह अँड परगेटिव्ह. अँटी अल्सर एजंट अँड अँटी इमेटिक एजंट्स हे दोन्ही टॉपिक कवर झालेले आहेत आणि थर्ड टॉपिक आहे लॅक्झेटिव्ह अँड परगेटिव्ह. सो आज आपण लॅक्झेटिव्ह अँड परगेटिव्ह हा टॉपिक स्टार्ट करणार आहे. यामध्ये आपण लॅक्झेटिव्ह आणि परगेटिव्हची डेफिनेशन्स, देन इंडिकेशन्स ऑफ लॅक्झेटिव्ह अँड परगेटिव्ह अँड कॉन्ट्राइंडिकेशन्स ऑफ लॅक्झेटिव्ह अँड परगेटिव्ह हे टॉपिक कवर करणार आहोत. त्याआधी जर पेजवरती कोणी नवीन असेल तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा. सो बॅक टू दी पॉईंट, लॅक्झेटिव्ह आणि परगेटिव्ह जे आहेत हे बोथ मेडिसिन कॉन्स्टिपेशन्समध्ये यूज केले जातात. लॅक्झेटिव्ह अँड परगेटिव्ह बोथ मेडिसिन्स यूज केले जातात कॉन्स्टिपेशन्समध्ये. आणि कॉन्स्टिपेशन्स इट मीन्स डिफिकल्टी टू पासिंग स्टूल. ओके, लॅक्झेटिव्ह अँड परगेटिव्ह they will be treat constipations, and constipations it means difficulty to passing stool is also known as constipation. So इथे डिफाईन आहे लॅक्झेटिव्ह अँड परगेटिव्ह. लॅक्झेटिव्ह इट मीन्स इव्हॅक्युएशन्स और स्टिम्युलेशन्स ऑफ bowel is known as laxative. Evacuations it means like emptying nature and stimulations it means like active or stimulate करायचं bowelला. For to passing stool is also known as laxative. and purgative म्हणजे काय तर movement of bowel is known as purgative. Purgativeलाच कॅथरेटिक्स सुद्धा म्हणतात. इट इज ऑल्सो नोन ॲज कॅथरेटिक्स. ह्या ज्या लॅक्झेटिव्ह आणि परगेटिव्हची जी डिफाईन आहे सिम्पल आहे. लॅक्झेटिव्ह आणि परगेटिव्ह बोथ कॉन्स्टिपेशन्समध्ये यूज केले जातात. लॅक्झेटिव्हमध्ये इव्हॅक्युएशन्स होणार बॉवेलचं अँड परगेटिव्हमध्ये मुवमेंट होणार बॉवेलची. 2 वर्ड्स लक्षात ठेवायचे फक्त. लॅक्झेटिव्ह जर असेल, लॅक्झेटिव्हमध्ये इव्हॅक्युएशन्स ऑफ बॉवेल अँड परगेटिव्हमध्ये मुवमेंट ऑफ बॉवेल. अँड लॅक्झेटिव्ह अँड परगेटिव्ह बोथ मेडिसिन्स जे आहेत तर ते यूज केले जातात कॉन्स्टिपेशन्सला ट्रीट करण्यासाठी. आणि कॉन्स्टिपेशन्स इट मीन्स डिफिकल्टी टू पासिंग स्टूल. सो ह्या झाल्या डिफाईन. लॅक्झेटिव्ह म्हणजे इव्हॅक्युएशन्स ऑर स्टिम्युलेशन्स ऑफ बॉवेल अँड परगेटिव्ह इट मीन्स मुवमेंट ऑफ बॉवेल इज ऑल्सो नोन ॲज परगेटिव्ह. परगेटिव्हलाच ऑदर नेम आहे कॅथरॅटिक्स. आता इथे नोट्समध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता, नोट्समध्ये सुद्धा दिलेलं आहे लॅक्झेटिव्ह अँड परगेटिव्ह इज यूज टू ट्रीट कॉन्स्टिपेशन्स. ओके, आणि कॉन्स्टिपेशन्स म्हणजे काय तर डिफिकल्टी टू पासिंग स्टूल. नेक्स्ट आहे इंडिकेशन्स अँड कॉन्ट्राइंडिकेशन्स. इंडिकेशन्स म्हणजे काय तर हे जे लॅक्झेटिव्ह अँड परगेटिव्ह मेडिसिन जे आहे तर त्या कोणत्या केसेसमध्ये यूज केलं जातं. आणि कॉन्ट्राइंडिकेशन्स इट मीन्स लॅक्झेटिव्ह अँड परगेटिव्ह मेडिसिन्स जे आहे तर ते कोणत्या केसेसमध्ये अवॉइड केले जातात. तर फर्स्ट आहे इंडिकेशन्समध्ये कॉन्स्टिपेशन्स म्हणजे काय आपण बघितलं. कॉन्स्टिपेशन्स इट मीन्स डिफिकल्टी टू पासिंग स्टूल इज नोन ॲज कॉन्स्टिपेशन. सो फर्स्ट आहे कॉन्स्टिपेशन. इंडिकेशन्समध्ये फर्स्ट आहे कॉन्स्टिपेशन. सेकंड वन आहे प्री ऑपरेटिव्ह बॉवेल प्रिपरेशन. प्री ऑपरेटिव्ह बॉवेल प्रिपरेशन्स इट मीन्स क्लिनिंग द इंटेस्टायनल स्टूल. क्लिनिंग इंटेस्टायनल स्टूल इट मीन्स प्री ऑपरेटिव्ह bowel. ओके, प्री ऑपरेटिव्ह बॉवेल प्रिपरेशन. अँड थर्ड वन आहे हिमोरॉइड्स. सो हिमोरॉइड्स इट मीन्स स्वेलिंग वेने इन द रिजन ऑफ एनस. जर कोणाला राईट करून घ्यायचं असेल तर तुम्ही राईट करून घेऊ शकतात. हिमोरॉइड्स इट मीन्स स्वेलिंग वेने इन द रिजन ऑफ एनस. ओके, अँड प्री ऑपरेटिव्ह बॉवेल म्हणजे काय तर क्लिनिंग इंटेस्टायनल
स्टूल. कॉन्स्टिपेशन्स इट मीन्स डिफिकल्टी टू पासिंग स्टूल. ओके, हे झाले इंडिकेशन्स. नेक्स्ट आहेत कॉन्ट्राइंडिकेशन्स. कॉन्ट्राइंडिकेशन्समध्ये फर्स्ट आहे ॲबडॉमिनल पेन. ॲबडॉमिनल पेन इट मीन्स लाईक स्टमक पेन और गॅस किंवा ॲसिडिटीमुळे जे पोट दुखतं इज ऑल्सो नोन ॲज ॲबडॉमिनल पेन. देन आहे नॉशिया अँड ओमेटिंग. नेक्स्ट वन आहे रेक्टल ब्लिडिंग. देन आहे डायरिया. जो डायरिया आहे, डायरिया हे एक वॉटरी स्टूल आहे, वॉटरी स्टूल विदाऊट म्युकस अँड ब्लड. ओके, डायरिया आणि डिसेंट्री सुद्धा आपल्याला आपण डिसेंट्री सुद्धा बोलतो. सो डायरिया आणि डिसेंट्रीमध्ये डिफरन्स आहे. डिसेंट्री काय आहे तर डिसेंट्री हे एक वॉटरी स्टूल असतं, बट यामध्ये म्युकस आणि ब्लड कंटेनिंग स्टूल असतात. आणि जे डायरिया आहे तर डायरिया हे एक वॉटरी स्टूल आहे, बट यामध्ये म्युकस आणि ब्लड कंटेनिंग स्टूल नसतो. ठीक आहे, सिंपल आहे. डायरिया इट मीन्स वॉटरी स्टूल आहे विदाऊट कंटेनिंग म्युकस अँड ब्लड. अँड नेक्स्ट आहे GIT ऑब्स्ट्रक्शन. GIT ऑब्स्ट्रक्शन. GIT ऑब्स्ट्रक्शन्स म्हणजे काय तर कंप्लीट और पार्शियली ब्लॉकिंग स्मॉल अँड लार्ज इंटेस्टाइनल फ्लूइड इज नोन ॲज GIT ऑब्स्ट्रक्शन. ठीक आहे. जर लॅक्झेटिव्ह आणि पर्गेटिव्हमध्ये कोणाला काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता. खूप छोटा आणि खूप इझी टॉपिक आहे हा. आपण सिम्पलमध्ये परत एकदा रिवाईज करू. सो लॅक्झेटिव्ह आणि पर्गेटिव्ह काय आहेत? लॅक्झेटिव्ह आणि पर्गेटिव्ह हे बोथ मेडिसिन्स यूज केलं जातं टू ट्रीट कॉन्स्टिपेशन्स. आणि कॉन्स्टिपेशन्स म्हणजे काय तर डिफिकल्टी टू पासिंग स्टूल. लॅक्झेटिव्हची डिफाईन काय तर इव्हॅक्युएशन्स ऑफ बॉवेल इज नोन ॲज लॅक्झेटिव्ह अँड पर्गेटिव्ह मुवमेंट ऑफ बॉवेल इज नोन ॲज पर्गेटिव्ह. लॅक्झेटिव्ह पर्गेटिव्ह बोथ कशासाठी यूजफुल आहे टू ट्रीट कॉन्स्टिपेशन्स. देन आहेत इंडिकेशन्स अँड कॉन्ट्राइंडिकेशन्स. इंडिकेशन्समध्ये फर्स्ट इंडिकेशन्स आहे कॉन्स्टिपेशन्स. कॉन्स्टिपेशन्स म्हणजे काय तर डिफिकल्टी टू पासिंग स्टूल. देन सेकंड वन आहे प्री ऑपरेटिव्ह बॉवेल प्रिपरेशन्स. प्री ऑपरेटिव्ह बॉवेल प्रिपरेशन्स इट मीन्स क्लिनिंग इंटेस्टाइनल स्टूल. अँड थर्ड वन आहे हिमोरॉइड्स. हिमोरॉइड्स इट मीन्स स्वेलिंग वेन इन द रिजन ऑफ ॲनस. ओके, अँड देन आहे कॉन्ट्राइंडिकेशन्स. कॉन्ट्राइंडिकेशन्समध्ये फर्स्ट आहे ॲबडॉमिनल पेन. ॲबडॉमिनल पेन म्हणजे लाईक काय तर एक स्टमक पेन आहे और ॲसिडिटी और गॅसमुळे पोट दुखणं. देन आहे नॉशिया अँड ओमेटिंग. थर्ड वन आहे रेक्टल ब्लिडिंग. नेक्स्ट आहे डायरिया. डायरिया काय आहे? डायरिया हे एक वॉटरी स्टूल आहे विदाऊट म्युकस अँड ब्लड. अँड लास्ट वन आहे GIT ऑब्स्ट्रक्शन्स. सो GIT ऑब्स्ट्रक्शन्स म्हणजे कंप्लीट और पार्शियली ब्लॉकिंग स्मॉल और लार्ज इंटेस्टाइनल फ्लूइड. ओके, जर यामध्ये कोणाला काही डाऊट्स असेल, लॅक्झेटिव्ह आणि पर्गेटिव्ह जर समजला नसेल तर तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता. आणि नेक्स्ट पार्टमध्ये आपण लॅक्झेटिव्ह आणि पर्गेटिव्हचे जे क्लासिफिकेशन्स आहेत तर ते आपण डिस्कस करणार आहोत. पेजवरती कोणी नवीन असेल तर आत्ताच व्हिडिओजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.